महत्वाची बातमी गडचिरोलीमधून 100% मला विजयाची खात्री आहे असं नामदेव किरसान यांनी म्हटलंय। काँग्रेस उमेदवार आहेत नामदेव किरसान, त्यांची प्रतिक्रिया आपण बघतोय। गडचिरोलीत भाजपनं विकास केलेला नाहीये, कामं झालेली नाहीयेत गडचिरोलीत, असं देखील किरसान यांचं म्हणणं आहे। नमस्कार साहेब, आपण मला सांगा की आतापर्यंत निवडणूक संदर्भात तिकीट संदर्भात खूप जास्त असा संभ्रम निर्माण होता की नेमकं गडचिरोली जिल्ह्यातून कोणाला तिकीट देण्यात येईल। शेवटी एक शेतकरी या व्यक्ती म्हणून तिथे आपल्याला आपल्या कामं बघून आपल्याला शेवटी पक्षप्रश्न तिकीट दिले, काय सांगणार? उमेदवारी मिळण्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नव्हती, कारण की पक्षश्रेष्ठींनी सांगितलेलं होतं की उमेदवारी तुम्हाला सर्वे जो होणार आहे, सर्वेच्या आधारावर मेरिटच्या बेसिसवर उमेदवारी देण्यात येईल। त्या पद्धतीने मेरिटच्या बेसिसवर मला उमेदवारी मिळणार होती, म्हणून मी शासंक नव्हतो कुठल्याही बाबतीमध्ये, आणि मलाच उमेदवारी मिळेल असा मला पूर्ण आत्मविश्वास होता। आणि त्या पद्धतीनं पक्षाने आज माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे आणि सर्व काँग्रेसच्या नेत्यांचे आभार व्यक्त। पक्षामधूनच आणखी कोणते पण नाव चालू होते। अगोदर हुसेनजींना ज्यांना चान्स मिळाला होता त्यांचं सुद्धा नाव चालू होतं। अचानक राजकारण बदलाला आणि आपल्याला ही संधी मिळाली, काय सांगणार? नाही, तिकीट मागणारे लोक असतात, असं काय 7 लोकांनी तिकीट मागितलेली होती, परंतु त्याच्यामध्ये पक्षाने जो सर्वे केला आणि ज्या पद्धतीनं लोकांची मागणी बघितली, सर्वसाधारण लोक आहेत, मतदार आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांची मागणी आणि जो सर्वेचा रिपोर्ट जनरल पब्लिकमधून आलेला असतो की जो उमेदवार निवडून येऊ शकतो, त्या पद्धतीनं त्याच मेरिट बेसिसवर मला तिकीट देण्यात आली। त्याच्यामुळे स्पर्धी जरी असले तरी पण ज्यांचं सर्वेमध्ये नाव येईल किंवा ज्यांना लोक म्हणतील अशा व्यक्तीला मिळणार होती, त्याच्यामुळे मला काही त्याच्यामध्ये हे नव्हतं की स्पर्धेमध्ये राहू शकतात। त्यांनी माझ्यापेक्षा जास्त काम केलं असतं, त्यांचं नाव आलं असतं, त्यांना तिकीट मिळाली असतं। यावेळेस मागच्या वेळेला काँग्रेस पक्ष त्यांना चांगली मिळाली होती, एक 4 लाखपर्यंतचा आकडा पोहोचला। आता आपल्याला संधी मिळाली आहे, काय वाटतं जो पण प्रतिनिधी उभं राहणार काय लीड समोर येईल? मागच्या वेळी जी परिस्थिती होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती होती। काँग्रेसचा फक्त एकच उमेदवार निवडून आलेला होता, पण आता तशी परिस्थिती नाही आहे। 10 वर्ष लोकांनी संधी दिली, भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या आमदारांना, खासदारांना संधी दिली, परंतु त्या संधीचा काही त्यांनी उपयोग केलेला नाही। जे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करायला पाहिजे, महागाई असो, बेरोजगारी असो, शेतकऱ्यांच्या समस्या असो, शेतकऱ्यांच्या मालाला भाव असो, किंवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन असो, अनेक आश्वासनं दिलेली होती, परंतु त्याच्या पूर्ततेसंदर्भामध्ये किंवा जे काही प्रश्न आहेत जे आज भेडसावत आहेत, मोठ्या प्रमाणावर महागाई वाढलेली आहे, एवढंच नव्हे तर आर्थिक स्थिती जी आहे ती खिळखिळी झालेली आहे आणि ह्या देशाला कर्जबाजारी बनवण्याचं काम चालू आहे। ह्या सगळ्या बाबतीमध्ये कुठलेही प्रश्न संसदेमध्ये ह्या मागच्या 10 वर्षामध्ये खासदारांनी कोणी विचारलेले नाहीत। त्याच्यामुळे लोकांना परिवर्तन पाहिजे, त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडणारा व्यक्ती पाहिजे, प्रतिनिधी पाहिजे, म्हणून यावेळेस निश्चित करून ते परिवर्तन होणार आहे। माहिती सरकारकडून अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही, काय वाटतं? यांच्यात आतापर्यंत तिथला तिळा सुटलेला नाही आहे, काय सांगणार? आता होईल, कारण की ते वाट बघत होते की काँग्रेसचा उमेदवार कोण असतो, कारण की त्यांचा पण सर्वे असतो, त्यांच्या सर्वेनुसार जे कोण तुल्यबळ आपल्याला उमेदवार जो काँग्रेस पक्ष देईल आणि त्याच्यानंतर मग त्यांना संभ्रम होता यावेळेस की कोणाला मिळेल। जर त्यांना असं वाटलं की बा जो तुल्यबळ चांगला उमेदवाराला जर तिकीट मिळेल तर आपल्याला पण त्या पद्धतीने उमेदवार द्यावा लागेल, म्हणून ते संभ्रमामध्ये आहेत। आणि आता उमेदवार आमच्या काँग्रेस पक्षात जाहीर झाल्यानंतर आता ते त्या पद्धतीनं त्यांचा उमेदवार ते जाहीर करतील। आपल्या उमेदवारी कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण हे निवडणूक लढणार आहात? बघा, गडचिरोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि असा ठपका त्या जिल्ह्यावर बसलेला आहे। तर माझं उद्दिष्ट तेच आहे की जो हा ठपका गडचिरोली जिल्ह्यावर बसलेला मागासलेपणाचा आणि नक्षलग्रस्ताचा, तो ठपका हटवायचा आणि त्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, समतोल विकास झाला पाहिजे। त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी तिथल्या युवकांना उपलब्ध झाल्या पाहिजे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं आलं पाहिजे, त्यांना वर्षभर शेती करता आली पाहिजे, सिंचनाच्या सोयी किंवा आरोग्याच्या सोयी ज्या असायला पाहिजे त्या ठिकाणी नाही, तशा आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणं, चांगलं दर्जेदार शिक्षण लोकांना उपलब्ध करून ज्यामध्ये मॅनपॉवर चांगल्या पद्धतीचं तयार होईल त्या जिल्ह्यामध्ये, अशा पद्धतीचं आमचं दूरदृष्टी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत। आपल्याला जे गडचिरोली चिमूर लोकसभेची जनता चॅनलच्या माध्यमातून बघताय
त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? मी संदेश एवढाच देऊ इच्छितो की जनतेने कुठल्याही प्रलोभनाला ना आमिषाला बळी न पडता किंवा कुठल्याही भावनिक याच्यामध्ये साध न घालता त्यांनी सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून जी व्यक्ती त्यांचे प्रश्न सोडवू शकेल, जी व्यक्ती त्यांचे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करू शकेल आणि ज्यांना जनतेची जाण आहे किंवा जे जनतेशी जुडलेला व्यक्ती आहे अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा पक्षभेद किंवा कुठल्याही प्रकार जातीभेद न करता त्यांनी अशा उमेदवाराला साथ द्यावी एवढीच मी त्यांना विनंती करतो. एक होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व जनतेला आणि आपल्याला सुद्धा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हे होळीचं सण आपल्याला चांगलं आनंदमयी जावं, सुखाचं समाधान जावं, येणारं संपूर्ण वर्ष आपल्याला लाभदायी ठरो अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.